तर पुन्हा एकदा नव्याने मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहे आणि शाळा म्हटलं ना, प्रत्येक आईला रोज पडणारा प्रश्न म्हणजे रोज उठून मुलांना नवीन टिफिनला काय द्यायचं, जे की हेल्दी असेल, टेस्टी असेल, झटपट बनणारं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलंसुद्धा आवडीने खातील आणि टिफिन संपवून घरी येतील. तर ह्याच प्रश्नाचं उत्तर म्हणून आहे ना, आज आपण करतो एकदम मस्त असे खमंग खुसखुशीत पौष्टिक मूग डाळीचे पराठे, जे की बनवायला अगदी सोपे आहे, झटपट बनवून तयार होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलंसुद्धा आवडीने खातात. तर चला वेळ वाया न घालवता बघूया कसे करायचे हे पराठे. तर हे पराठे करण्यासाठी ना, सगळ्यात अगोदर इथे मी ही अर्धी वाटी मूग डाळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती. साधारण 3 तासासाठी ही डाळ मी भिजवून घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल ना, तुम्ही रात्रीच ही डाळ भिजवून ठेवू शकता. तर हे बघा, डाळ व्यवस्थित अशी भिजलेली आहे. आता ह्या डाळीतले जे ना एक्स्ट्राचं पाणी मी काढून घेते. तर हे बघा, डाळ पूर्णपणे इथे निथळून घेतलेली आहे. आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची. तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे आणि साधारण 2 चमचे डाळ आपण शिल्लक ठेवणार आहोत आणि बाकीची डाळ मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. तर ही जी राहिलेली डाळ आहे ना, ही आपण अख्खीच वापरणार आहोत पराठ्यांमध्ये, जेणेकरून आहे ना ती दिसायलाही छान दिसते आणि जेव्हा आपण खातो ना पराठे, तेव्हा ती दाताखाली आल्यानंतर चवीलाही मस्त लागते. त्यानंतर यात मी साधारण 3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. हिरव्या मिरच्यांचं जे प्रमाण आहे ना, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार. त्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकल्या होत्या, 1 इंच अद्रक आणि 1 छोटा चमचा इथे मी जिरं टाकलेलं आहे. आता हे सगळं साहित्य आपण पाणी न टाकता मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. तर हे सगळं साहित्य वाटताना ना आपल्याला थोडंसं जाडसर असं वाटायचं आहे. तर हे बघा, मूग डाळीचे आधीमध्ये दाणे दिसले पाहिजे, एकदम फाईन पेस्ट याची करायची नाही आहे. तर हे जे वाटलेलं मिश्रण आहे ना, हे आता आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. बेसिकली आपल्याला याचं आहे ना एक डो तयार करून घ्यायचं आहे किंवा पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर वाटलेलं सगळं इथं मी डाळ भांड्यात काढून घेतली होती. त्यानंतर राहिलेली जी आपण मूग डाळ शिल्लक ठेवली होती ना सुरुवातीला, तीसुद्धा आपल्याला या बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. आता यात आहे ना मी साधारण 1.5 वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. तर आपल्या रोजच्या वापरातल्या ज्या वाट्या असतात ना, त्या वाटीने इथे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं. त्यानंतर भरपूर सारी इथे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. 2 ते 3 चिमूट इथे मी हिंग टाकला आहे, जेणेकरून जे पराठे आहे ना ते बाधणार नाही. त्यानंतर 1 छोटा चमचा धनेपूड, 1 छोटा चमचा गरम मसाला, इथे 1 चमचा हळद आणि 1 चमचा इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे. लाल तिखटाचं प्रमाण आपल्याला अगदी कमी टाकायचं आहे, कारण इथे आपण सुरुवातीला हिरव्या मिरच्यांचा सुद्धा वापर केलेला आहे. त्यानंतर यात मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि आता हे सगळं साहित्य आहे ना, हे आपण पाणी न टाकता सुरुवातीला व्यवस्थित असं भिजवून घेणार आहोत. आपली जी डाळ आहे ना, ती बऱ्यापैकी पाणी सोक करते, त्यामुळे सुरुवातीला पाणी न टाकता व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आणि नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा कणिक भिजवून घ्यायचे. तर साधारण आपण पोळ्यांना जशी कणिक भिजवतो ना, तशीच इथे आपल्याला कणिक भिजवायची आहे. तर मिक्सरच्याच भांड्यात इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि हे पाणी टाकून याची कणिक भिजवून घेते. इथे हे पीठ भिजवण्यासाठी ना आपल्याला खूप जास्त पाण्याची गरज पडत नाही, अगदी अर्धी वाटी पाणीसुद्धा पुरेसं असतं. त्यामुळे अगदी लागत 2-2 चमचे करून पाणी टाका. तर हे बघा, अशा पद्धतीने इथे मी ही कणिक भिजवून घेतलेली आहे. रोजच्या पोळ्यांसाठी जशी भिजवतो ना, तशीच ही कणिक आहे. आता यावर मी झाकण ठेवते आणि साधारण 20 मिनिटासाठी आपण ही कणिक मुरू देणार आहोत. तर हे बघा, जवळपास इथे 20 मिनिट झालेले आहे. 20 मिनिटानंतर कणिक आपली मस्त अशी मुरली आहे. तर ही कणिक परत एकदा मी 1 ते 2 मिनिटासाठी मळून घेते आणि याचे आपल्याला उंडे तयार करून घ्यायचे. तर इथे ना मी छोटे छोटे उंडे तयार करून घेते. तुम्हाला किती लहान मोठे पराठे लाटायचे आहेत त्यानुसार तुम्ही हे उंडे करू शकता. तर इथे मी साधारण छोट्या छोट्याच आकाराचे पराठे करणार आहे, जेणेकरून डब्याला ते देतानाही मुलांनाही छान वाटतात. हे बघा, अशा पद्धतीने हे उंडे करून घेते. इथे मी हे गोल पराठे लाटणार आहे. तुम्हाला हवं असेल ना, तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये किंवा मग ट्रायंगल शेपमध्ये सुद्धा हे पराठे लाटू शकता. तेही दिसायला छान लागतात आणि चवीत इतकासा काही फरक पडत नाही. तर सगळ्याच पिठाचे इथे मी उंडे करून घेतलेले आहे. आता आपण हे पराठे लाटून घेऊया. तर त्यासाठी ना इथे मी घेतलेल्या उंड्यांपैकी एक उंडा पिठात व्यवस्थित असा घोळवून घेतला आहे आणि आपल्याला व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे. तर लाटताना ना खूप जाड किंवा अगदीच पातळ लाटायचा नाही आहे, साधारण मध्यम जाडीचा आपण हा पराठा लाटणार आहोत. पोळीपेक्षा किंचित जाडसर आपल्याला हा पराठा ठेवायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने हा पराठा इथे मी लाटून घेतलेला आहे. तर तुम्ही हा पराठा डायरेक्टसुद्धा भाजू शकता, पण सगळे पराठे ना छान एकसारख्या आकारात यावे आणि बाजूच्या ह्या ज्या कडा आहे ना चिरलेल्या, ह्या दिसू नये म्हणून ना मी इथे एका डिशने हा पराठा व्यवस्थित असा कट करून घेते, जेणेकरून पराठे सगळे एकसारखे दिसतील आणि कडाही याच्या चिरलेला दिसणार नाही. तर हे बघा, राहिलेलं बाजूचं पीठ मी व्यवस्थित असं काढून घेते आणि व्यवस्थित अशा ह्या
पराठा तयार करून घेते। तर हे बघा एकदम मस्त असा गोलाकार असा आपला हा पराठा आलेला आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने याची ही जाडी आहे। तर आता हा पराठा मी भाजून घेते। त्यासाठी इथे मी तवा ऑलरेडी गरम करत ठेवला होता। तव्यावर थोडंसं तेल सोडायचं आहे आणि हा पराठा आपल्याला दोघं बाजूने व्यवस्थित असा मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे। तर इथे ना तुम्ही तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता। तर पराठा मस्त असा आलटून पालटून खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला जर पराठा मऊ हवा असेल ना तर तुम्ही हाय फ्लेमवर भाजा आणि थोडासा पातळ पराठा लाटा, आणि खरपूस पराठे हवे असेल ना तर थोडेसे जाडसर पराठे लाटायचे आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे भाजायचे आहे, जेणेकरून मस्त असे खरपूस पराठे होतात। तर इथे ना मला हे पराठे थोडेसे खरपूस हवे आहे, त्यामुळे मी मीडियम फ्लेमवर हे पराठे भाजून घेते आणि दोघं बाजूनी ना तेल व्यवस्थित असं लावून मस्त अशा मीडियम फ्लेमवर आपल्याला आलटून पालटून मस्त अशा सोनेरी रंगावर हे पराठे भाजून घ्यायचे। तर हे बघा एकदम मस्त असा रंग ह्या पराठ्यांना आलेला आहे, एकदम मस्त दिसतो, चवीलाही खूप छान असा हा पराठा लागतो। तर हा पराठा इथे माझा भाजून झालेला आहे। राहिलेले पराठे सुद्धा मी सारख्याच पद्धतीने भाजून घेते। तर इथे आपले हे टिफिन विशेष एकदम मस्त असे खमंग खुसखुशीत झटपट तयार होणारे मूग डाळीचे पराठे तयार झालेले आहे। मूग डाळीचे पराठे नाही इथे मी दह्यासोबत टिफिनला दिलेले आहे। तुम्ही दह्याऐवजी केचप किंवा लोणचं सुद्धा देऊ शकता। तर नक्की हे पराठे टिफिनसाठी करून बघा, कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।